हे ब्युटिफुल. तू इथे? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथे? कारण मी इथेच राहतो. तू इथे म्हणजे पंडित ओंकारनाथांच्या शेजारी राहतोस? तेही असंच सांगतात, आकाशच्या शेजारी राहतो. आपलं विमान नेहमीच हवेत असतं, नाही का? काय आता पंडित ओंकारनाथांची ट्युशन मिळाल्यानंतर आपलं विमान कायम हवेतच राहणार आहे, नाही का? तुला कसं कळलं? चेहरा बघ, चेहरा बघ बघ, किती फुलला आहे बघ तो. ठीक आहे ठीक आहे, गाडीत बस लवकर. अंगावर आणखी मास चढला ना तर ट्रक आणावा लागेल मला. ओके. किती छान गायलीस ग तू. तू ही चीज कोणाकडे शिकलीस? शिकत होते, सगळं अर्धवट राहिलं. पण कोणाकडे? लक्षात नाही. ओंकारनाथांकडे नाही ना? नाही नाही. आई, ओंकारनाथ माझे गुरु आहेत. ते इतकं छान शिकवतात ना, खरंच सुपर, सिम्पली ग्रेट. माहितीये, ते लखनौला शिकलेत. पण मी ओंकारनाथांना सांगणार आहे की तुम्ही म्हणता ही चीज फार कमी लोकांना माहिती आहे. ती माझ्या आईला भावगीतासारखी पाठ आहे. चल ग, असं काही नको सांग, काही गरज नाहीये. थांबो थांबो, गार्गी उतर. इथे कुठे आलो आपण आई? तू उतर गार्गी, उतर.
तुला इथे खूप आवडेल. ये. किती छान आहे ना. एवढ्या पायऱ्या आपण कधी आलो नाही ना इथे. अगं म्हणून तर आणलं तुला इथे. मला इथे खूप आवडतं. आय एम शुअर तुला पण आवडेल इथे. गर्दी नसते. काय ग दमलीस? नाही ग. गेली ना ती त्यांची पहिली बायको. अय्या, काय सांगतेस काय? ती त्यांची मुलगी. मग पूजेला बसली ती कोण? ती त्यांची दुसरी बायको. गार्गी आता आपल्या बापाची जो मिळेल त्याच्याकडे चौकशी करते. माझ्याकडे पण आलेली. इतके प्रश्न विचारले ना, माझी तर पंचायतच झाली. कशी बशी वेळ मारून नेली. पण आता तर हिरेलाच पेटली. आता तिचा मोर्चा तुझ्याकडे वळतो बघ. आजी कशी सांगत नाही तेच बघते. असं नुसतं सनसन बोलत होती. आता काय ते तूच बघ. देवकी काही वेळा सोप्या गोष्टी अवघड करून टाकते बघ. आता बघू त्या श्रीरामालाच काळजी. आई थांब. आई आई तू मला अवॉइड का करतेस? तू का करतेस असं? इतकी वर्ष खोटं का बोललीस तू माझ्याशी? का केलंस होय असं? एका जिवंत माणसाला मारून टाकलंस तू. आई तुझं पटत नसेल पण तू माझे बाबा माझ्यापासून का तोडले? माझा नाईलाज होता. आयुष्यात अजून किती नाईलाज असणार आहे तुझे? त्याची एकदाच यादी दे. माझे बाबा कोण आहे? काय करतात? काय नाव आहे त्यांचं? वेळ आली की सांगेन. मग वेळ आली आहे असं समज. ती वेळ मी ठरवणार. आणि अशा समजून गोष्टी होत नसतात. आई दिस इज अ लिमिट ना. एक आई असून तू इतकी निर्दयी कशी? तुझ्या 2 प्रश्नांची उत्तर दिली नाहीत मी तर लगेच निर्दयी झाले गार्गी? हो, कारण हे 2 प्रश्न साधे सुधे प्रश्न नाही आहेत. माझ्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत आई. काही जीवन मरणाचे प्रश्न नाही आहेत. इतकी वर्ष काही अडलं का त्यांच्या वाचून? कारण इतकी वर्ष तू ते खोटं माझ्या मनावर बिंबवलंस. आई आय बॅग ऑफ यू, प्लीज सांग माझे बाबा कोण? गार्गी, कुणी हट्टाला पेटून माझ्या मागे लागलं ना आणि मला ते द्यायचं नसलं तर मी ते देत नाही. मग मी सुद्धा बाबांसारखी मेले असं समज. गार्गी, गार्गी काय हे? आजही तिने मला ते सांगितलं नाही आहे. आता मी जीव देते. गार्गी, 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 माझा ऐक. गार्गी, 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 गार्गी. मला नाही जगायचंय. मला
समजून सांग तिला. शांत हो बाळा, शांत हो. तुम्ही दोघीही मायले की हट्टाला पेटलात ना की अगदी टोक गाठता. सांगते, तुझ्या आईची सगळी गोष्ट सांगते. रत्नागिरी जवळचं एक छोटंसं गाव, जेमतेम 100 उंबऱ्यांचं.